नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, 5 दिवसाच्या दिवाळी सणाची सुरुवात ही वसुबारसेपासून सुरू होते आणि भाऊबीजेच्या दिवशी ती संपत असते. दिवाळीचा चौथ्या दिवशी बलिप्रतिपदा आणि पाडवा असतो. यंदा पाडव्याच्या दिवशी 3:30 मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो, म्हणून या शुभ दिनी सोनं, मौल्यवान वस्तू, चांदी, घर खरेदी अशा मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. त्याचबरोबर दिवाळीच्या पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा पूजेलाही विशेष महत्व असते. बलिप्रतिपदेला बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. त्यांच्याकडून 3 पावलं जमीन दान स्वरूपात मागून भगवान विष्णू हे वामन अवतारामध्ये असताना त्यांनी त्याला मारले. पण या राजाचा राजा पण हा राजा जनतेची खूप काळजी घ्यायचा, म्हणून ग्रामीण भागात आजही अनेक महिला भावाला ओवाळताना इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ असे म्हणत असतात. तर बघा, पाडवा हा सण पती पत्नीच्या नात्यामध्ये खूप महत्वाचा दिवस मानला जातो. पती अ, पत्नीचे नाते हे जन्मजन्मांतराचे असते. आता बघा, प्रत्येक नवरा बायकोमध्ये थोडंफार तर भांडण कटकटी ह्या होतच असतात, पण त्यामध्ये प्रेमही तितकंच असतं. तर पाडव्याला बायकोने बायको नवऱ्याचे औक्षण करते. आता बघा, बऱ्याच ठिकाणी औक्षण कधी केलं जातं. काही ठिकाणी बघा, जेव्हा आंघोळ करून पुरुष येतात तेव्हा बाथरूमच्या बाहेर लगेच त्यांचं औक्षण केलं जातं. तर काही ठिकाणी बघा, संध्याकाळी औक्षण केलं जातं. बघा, प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी प्रथा असते, वेगवेगळी पद्धत असते. तर तुमच्याकडे जसं केलं जातं त्या प्रकारे तुम्ही करू शकता. पण पाडव्याच्या दिवशी पतीचे औक्षण हे प्रत्येक पत्नीने करायलाच पाहिजे. आता औक्षण कसे करायचे? तर बघा, आपण जेव्हा एरवी औक्षणाचं ताट काढतो तर त्यामध्ये आपण दिवा पितळेचा, चांदीचा किंवा वेगळा कुठला तरी दिवा घेतो. पण पाडव्याला किंवा भाऊबीजेला जेव्हा आपण भावाला, आपल्या पतीला ओवाळतो, तर त्यामध्ये आपल्याला कणकेचा दिवा करायचा असतो. कणकेच्या दिव्यानेच आपल्याला औक्षण करायचे असते आणि या दिव्यासोबत 2 मुटके सुद्धा आपल्याला करायचे असतात. बघा, आपल्याला कणकेचा दिवा करायचा आहे, त्यामध्ये 2 वातीची 1 वात करायची, त्यामध्ये तेल टाकायचं आणि त्या दिव्यामध्ये तो दिवा प्रज्वलित करून आपल्याला ताटामध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला तांदूळ, कुंकू ओलं करून कुंकू टाकायचं, सोन्याची एखादी वस्तू आणि सुपारी टाकायची आणि हे सर्व एका ताटामध्ये काढून आपल्याला हे औक्षणाचं ताट करायचं आहे आणि पतिदेवांच्या डोक्यावर आपल्याला टोपी द्यायची आहे. त्यांना पाटावर बसून नंतर त्यांचं औक्षण करायचं आहे आणि औक्षण करताना जे मुटके आहेत तेही आपल्याला ओवाळून घ्यायचे आहेत आणि नंतर म्हणायचं आहे की इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ, असं म्हणत आपल्याला नंतर त्यांचं आपल्याला अशा प्रकारे औक्षण करायचं आहे. आणि पतीने बायकोच्या ताटामध्ये, औक्षणाच्या ताटामध्ये काहीतरी पैसे किंवा गिफ्ट द्यायचं आहे, कारण औक्षणाचे ताट हे तसेच ठेवू नये. त्यात काहीतरी आपल्याला भेटवस्तू किंवा काहीतरी पैसे वगैरे टाकायचे आहेत. आता बघा, प्रत्येक नवरा बायकोला असं वाटत असतं की आमच्या नात्यामध्ये जे काही प्रेम आहे ते कायमस्वरूपी असंच राहावं, खूप घट्ट व्हावं आपलं नातं. यासाठी आपल्याला एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. आता बघा, हा उपाय करत असताना हा उपाय आपल्याला विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे. बघा, हा उपाय कोणीही, मी कुठून ऐकलेला नाहीये किंवा मी मनानच सांगत नाहीये. हा उपाय परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे. आता गुरुमाऊली सर्वांना माहिती आहेत आणि त्यांनी सांगितलेला हा उपाय आहे, किंवा असं नाहीये की मी स्वतः सांगते किंवा याचं त्याचं ऐकून सांगते, अशातली गोष्ट नाहीये. हा उपाय परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे. तर हा उपाय काय करायचा आहे? ज्यावेळेस आपल्याला आपले पती औक्षणासाठी पाटावर बसतील तर हातपाय धुवूनच बसतील. तर त्याच वेळेस औक्षण झाल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपल्याला थोडं खाली एक प्लेट ठेवायची, त्याच्यावर अंगठा ठेवायचा, अंगठा पाय ठेवायला लावायचा त्यांना आणि त्याच्यावर पाणी टाकायचं आहे आणि त्यामधले 2-3 चमचे पाणी आपल्याला त्यांच्या अंगठ्यावर टाकायचं आहे. खाली पडलेलं जे पाणी आहे, जे चरण तीर्थ आहे त्यांचं, ते चमचाभर तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे. बघा, यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम निर्माण होत असतं आणि त्यांचं नातं आणखीन घट्ट होत असतं. त्यामुळे आपल्याला हा प्रभावशाली उपाय प्रत्येकाने करायचा आहे.
आता बघा, आता आपल्यापैकी बऱ्याच काही जणांना असं वाटेल, की असं काही असतं का? असं कुठे असतं का? कारण बघा, अ, हा जो उपाय आहे, हा विश्वासाने करायचा आहे. जर तुम्हाला पटत नसेल, तर तुम्ही नाही केला तरीही चालेल. पण ज्यांना पटत असेल, त्यांनी हा उपाय करून बघा. खरंच याचा खूप छान फायदा होत असतो. तर ही छोटीशी माहिती होती. पाडव्याच्या दिवशी पती-पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.